मी सुनीता दूध बोलते आणि SSD साई लक्झरी या वाकणमधून आलेला आमचा एक ग्रुप आहे सिनियर सिटीजनचा. आम्ही 20 महिलांचा एक ग्रुप आहे. आम्हाला म्हणजे असं डोनेट करायचं होतं, कुठल्या ठिकाणी द्यायचं काय आहे, आणि आम्हाला इथली माहिती कळली की इथे भरपूर चांगलं होतं आहे सगळं, म्हणून आम्ही इथे व्हिजिट केली. तर आम्हाला इथे येऊन फार आनंद झाला आणि स्वच्छता वगैरे पाहून तर मन एकदम प्रसन्न झालं. आम्ही इथे जेवलो सुद्धा. जेवण पण अतिशय सुंदर प्रकारचं जेवण होतं आणि आम्हाला असं वाटलं की हॉटेलमध्ये काय भेटणार, इतकं सुंदर जेवण आम्हाला इथे भेटलं. इतकंच मी सांगणार आहे. चांगलं आहे तुमचं इथे हे, म्हणजे चांगलं काम करता एवढं हे सर आणि मॅडम. एवढं करणं म्हणजे फारच अगदी कौतुकास्पद आहे. एवढं कोणी करत नाही आजकालच्या जमान्यामध्ये, पण त्यांनी एवढ्या सगळ्या ज्या तुमच्या काळाच्या प्रभूजींना एवढं त्यांनी म्हणजे रस्त्यावरचे त्यांना अगदी घरात आणले आणि त्यांची तुम्ही एवढी देखभाल करताय, एवढं सगळं व्यवस्थित हे करता हँडल, हे फारच कौतुकास्पद आहे. तुमचा स्टॉप आहे खूप छान आहे. तुम्ही आमचं पण तुम्ही चांगलं स्वागत केलं, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला किंवा आपण काहीतरी चांगलं काम करतोय आणि असंच काम आम्ही पुढे करत आहोत आणि असंच आम्हाला म्हणजे करायची सद्बुद्धी द्यावं परमेश्वर, आणि त्यांचाही आमच्यातर्फे त्या प्रभूजींचं काहीतरी हातभार लागू द्यावं. की अतिशय मी तर पहिल्यांदा ही व्हिजिट केलेली, अजून पण तरी कधीच कुठे गेलेली नाही आहे आणि माझ्या ह्याच्यात हे पहिलं व्हिजिट आहे आणि पहिल्याच व्हिजिटमध्ये मला एवढं सगळं स्वच्छता बघून आणि मी मनसोक्त जेवले. तिचे लोक ते ठीक आहे, पण जे तुम्ही करताय सगळे लोक स्टॉप कौतुक व्यवस्थित अगदी करण्याचं सगळं यश याचं सरांना आणि मॅडमला झालं. त्यांनी जरी सुरू केलं नसतं तर आज आम्ही सुद्धा इथे आलो नसतो आणि आम्हाला चांगल्या गोष्टी पाहायला सुद्धा भेटल्या नसत्या इथे आलो. हे महत्वाचे. आपल्या हाताचं करू शकत नाही, पण त्यांनी ती सेवा आम्हाला घडू दिली, हे महत्वाचं. हे सगळी सेवा म्हणजे चांगल्या गोष्टीला हातभार लागला. आम्ही तर कधी विचारही केला नव्हता की आपल्या हाताने असे चांगले कार्य होतील, पण आता याच्या पुढे आम्ही विचार करू